नडण्याची हिंमत असताना सुद्धा तो नाडला जातोय, जगवण्याची हिंमत असताना सुद्धा तो मारला जातोय। हीच व्यथा, हीच कथा, पिढ्यानपिढ्या त्याचा संघर्ष सुरूच आहे। निसर्गानं दिली कधी साथ, तरी इथली व्यवस्था मात्र शेतकऱ्याचं कंबरडं मोडायला उभीच आहे। 1 क्विंटल सोयाबीन पिकवायला शेतकऱ्याला खर्च आहे 7 ते 7,500 रुपये, परंतु इथली व्यवस्था हमीभाव देते 4,892 रुपये। परंतु अशा परिस्थितीत सुद्धा तो संयमानं सज्ज आहे, अशा परिस्थितीत सुद्धा तो संयमानं उभा आहे, परंतु त्याच्या संयमापुढे, त्याच्या ताकदीपुढे इथली व्यवस्था मात्र कच्ची आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून मराठवाड्यात सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर शेतकरी 4-5 दिवसापासून आपलं पीक विकण्यासाठी, सोयाबीन विकण्यासाठी उभा आहे। हमीभाव आहे हो, परंतु शेतकऱ्याचा माल विकला जाईल का याची हमी शेतकऱ्याला वाटत नाही। सत्ताधाऱ्यांना काय फरक पडतो, कारण त्यांना काहीच कमी नाही। आज शेतकऱ्याच्या हातात पुन्हा तुरी दिली गेली आणि आज तुरीचेही भाव कोसळले। आज शेतकऱ्याच्या हातात पुन्हा तुरी दिली गेली, शेतकऱ्याच्या तुरीचेही भाव कोसळले। पुन्हाच ठाऊक या व्यवस्थेचे चटके माझ्या बापानं कसे काय सोचले। हीच परिस्थिती, हीच इथली व्यवस्था आहे। 78 लक्ष खर्च करून आमदाराचं पोरगं मौज करण्यासाठी बँकॉकला जातं, परंतु 78 रुपयाचाही फायदा नसताना शेतकऱ्याचं पोरगं मात्र सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर 78 तासांपेक्षा जास्त वेळ उभं राहतं। हीच व्यवस्था आहे। आमदाराच्या मागणीनुसार बँकॉकला जाणारं विमान अवघ्या काही तासांमध्ये व्यवस्थेचा वापर करून पुण्याला लँड होतं, परंतु शेतकरी मागण्या करून दमतो, आक्रोश करून दमतो, परंतु शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं जातं। हीच कथा आहे, हीच व्यवस्था आहे हो, हीच शेतकऱ्याची कथा आहे, हीच व्यवस्था आहे, आणि तरीही माझा देश कृषीप्रधान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।